नमस्कार. आज आपण डॉक्टर प्रतीक धाकड सर यांच्याकडून पथ्य आणि आयुर्वेद याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. सर, पेशंट आपल्याला नेहमी असं विचारतात की फक्त औषधं घेतली आणि पथ्य नाही घेतली तर चालेल का? म्हणजे पथ्याचा आयुर्वेदामध्ये काय रोल आहे? बरोबर आहे. आयुर्वेदामध्ये म्हणण्यापेक्षा मी तुला असं सांगतो की कुठल्याही आजारामध्ये, कुठल्याही सायन्समध्ये, ॲलोपॅथीमध्ये असो, होमिओपॅथीमध्ये असो, त्याची ट्रीटमेंट घेत असली तरी पथ्य हे महत्त्वाचंच असतं. आपल्याकडे बरेच वेळा असे रुग्ण येतात की होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली, त्याने छान बरे झालेत. पण आयुर्वेदात लिहिलेल्या काही अपथ्य केल्याने काही महिन्यांनी, काही वर्षांनी ते आजार त्यांना परत येतात. याचा अर्थ आपल्याला असाही समजता येतो की हे पथ्य त्या आजाराचे आहेत, रादर आयुर्वेदाचे असण्यापेक्षा. तर आपण हेही बघतो की नुसती पथ्य पाळले ना, काही आजार असे असतात की नुसती पथ्य पाळायला दिली आपण तर 40 ते 45% असाच आराम आजारामध्ये पेशंटला दिलेला आपल्याला आढळतो. त्याच्यामुळे आपण पथ्य पाळायला सांगतो, कारण याचं कारण की ते पथ्य आजाराचे असतात आणि दुसरं कारण की पथ्यासोबत जेव्हा आपण औषधं देतो तर त्याच्याने लवकर बरं व्हायला मदत होते. सर, माझा दुसरा प्रश्न असा की जर पथ्य व्यवस्थित पाळली गेली तर त्याची औषधांना काही मदत मिळते का? हो, जसं मी बोललो तसंच आहे की हे जे औषध आहे ना, रादर त्याची पोटन्सी वाढवण्यासाठीच पथ्य हे दिलेले असतात. त्याचं एक असं की जे स्रोतस नावाचे एक कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये आहे, तर जे स्रोतसाचं जे ऑब्स्ट्रक्शन, विदाउट ऑब्स्ट्रक्शन हे औषधं आपली गेली पाहिजेत, ती सगळीकडे पसरण्यासाठी आपल्याला पथ्य खूप कामात येतं. आता आपण असंही म्हणू शकतो पथ्याला थोडक्यात की दिशादर्शक. तर दिशा दाखवणार की औषधात नेमकी जायचं कुठे आहे, कुठे पोचायचं आहे आणि कुठे पोटेन्सी जास्त वापरायचे, हे सगळं वापरण्याचं काम पथ्य करत असतो. बरेच वेळा तुला असं दिसतं आयुर्वेदामध्ये की एक विविध आजारांसाठी एक एक औषध कॉमन असतं. मग त्या औषधाला कसं कळतं की ते तिथपर्यंत पोहोचेल, त्या त्या आजारापर्यंत पोहोचेल? तर हे काम पथ्य छानपणे करत असतं. हा एक मूळ फायदा पथ्याचा होत असतो. सर, आणि पेशंट असे विचारतात की आम्ही औषधं तर घेतोच, मग पथ्याची काय आवश्यकता? तर पथ्याचा मूळ उद्देश हा काय आहे नेमका? बरोबर. आम्ही जसं बोललो की नुसतं पथ्य पाळलं ना आपण तरी 40% 45% हा आजार आपला बरा होतो असं दिसतं. काही पेशंट्स असेही असतात की आपले एक पेशंट होते, जे PCODचे पेशंट होत्या, त्या मुंबईच्या होत्या आणि त्यांना आम्ही फक्त 3 उपशम म्हणजे पथ्यावर ठेवलं होतं आणि निरौषधी चिकित्सा म्हणजे निद्रव्य चिकित्सा अशी केली होती आणि सोनोग्राफी रिपीट केली होती. तर 3 ते 4 महिन्यामध्ये ते जे फॉलिकल्स होते ते सगळे नॉर्मल झालेले होते. याचा अर्थ काय की नुसतं पथ्य पाळून काही पर्सेंटेजमध्ये आजार पूर्णही बरे होऊ शकतात आणि काही आजारांना खूप मदत मिळू शकते. म्हणून पथ्य पाळणं आवश्यक आहे. समजा आपण पथ्य पाळले नाही तर काय होणार? आपण एके बाजूने सगळं पाचन करत राहू औषधांचं आणि लक्षणं कमी होतील, दुसऱ्या बाजूने परत आपण काहीतरी खाणं पिणं वागणं चुकीचं करत राहू तर आजार आहे त्या परिस्थितीत राहण्याची शक्यता असते किंवा खूप उशिरा बरं होण्याची शक्यता असते. म्हणून हे पथ्य पाळणं आवश्यक असतं. थँक्यू.